नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 16,800 ते 1,50,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयोमर्यादा जी आहे तुम्हाला 18 ते 50 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे अतिदक्षता बालरोग तज्ञ पूर्ण वेळेसाठी आहे। MD तुमचं झालेलं असेल, DNB झालेलं असेल किंवा MCI मान्यताप्राप्त समकक्ष पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 50 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, 1.5 लाख रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर विकृतीशास्त्रज्ञ या पदासाठी देखील सेम शैक्षणिक अर्थ या ठिकाणी आहे। MD DNB तुमचं झालेलं असेल किंवा समकक्ष पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 50 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, 1,12,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मानद बालरोगतज्ञ शस्त्रक्रियातज्ञ या पदासाठी तुमचं MCS झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल, पीडियाट्रिक सर्जरी किंवा MCI मान्यताप्राप्त समकक्ष पदवी तुमच्याकडे असेल तर 50 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी आहे, 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मानद भूलतज्ञ या पदासाठी MD DNB एनेस्थेशियोलॉजी किंवा MCI मान्यताप्राप्त समकक्ष पदवी तुमच्याकडे असेल तर 50 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मानद BMT फिजिशियन या पदासाठी DM तुमचं झालेलं असेल किंवा MCI मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन BMT आणि BMT मधील 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 50 वर्षाची वयोमर्यादा या पदासाठी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मानद त्वचारोगतज्ञ या पदासाठी MD DNB स्किन आणि VD किंवा MCI मान्यताप्राप्त समकक्ष पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 50 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, 20,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला वेतन दिलं जाईल। श्रवणतज्ञ या अर्धवेळ या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSA LP म्हणजे बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीसाठी ही वॅकन्सी ठिकाणी आहे। 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन देखील झालेलं असणं आवश्यक आहे। 50 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, MBBS साठी 90,000 आणि MD साठी 1,00,000 असे वेतन या ठिकाणी दिलं जाईल। माहिती तंत्रज्ञ या पदासाठी BSc परीक्षेत माहिती तंत्रज्ञ विषय घेऊन उत्तीर्ण तुम्ही झालेले असाल किंवा माहिती तंत्रज्ञ डिप्लोमा किंवा या क्षेत्रात हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, 33,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। डाटा मॅनेजर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, MSCIT किंवा GECTची परीक्षा उत्तीर्ण असाल आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट तुम्हाला येत असेल, संबंधित सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे, 19,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। भांडार सहाय्यक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल, MSCIT किंवा GECT परीक्षा उत्तीर्ण असाल, मराठी टायपिंगचा स्पीड 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे, 16,800 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर नोंदणी सहाय्यक वैद्यकीय अभिलेख विभागासाठी पुढील वॅकन्सी आहे। उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर रुग्णालयीन रजिस्ट्रेशन असिस्टंटमधील अनुभव या ठिकाणी असल्यास प्राधान्य दिलं जाईल। 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी आहे, 16,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, वाणिज्य शाखेमधील या ठिकाणी असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाची MSCIT किंवा GECT परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। इंग्रजी टायपिंगचा स्पीड 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट तुमचा असणं आवश्यक आहे। 38 वर्षाची वयोमर्यादा आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे, 18,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल।
अर्ज फी जी आहे या ठिकाणी पद क्रमांक 1 ते 9 साठी 640 रुपये प्लस 18% GST आणि त्यावर चिटकून अनुक्रमांक 10 ते 13 पदांसाठी 321 रुपये प्लस 18% GST तुम्हाला या ठिकाणी अर्ज शुल्क या ठिकाणी भरावे लागणार आहेत। अर्ज जे आहेत तुम्ही 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळून 10 ते 1 पर्यंत या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवरती भरू शकता। या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे CTC PHO आणि BMT सेंटर बोरिवली पूर्व मुंबई या ठिकाणी तुम्हाला पिनकोड देखील दिलेला आहे। ॲड्रेसवरती तुम्हाला समकक्ष या ठिकाणी भेटून अर्ज सादर करायचे आहेत। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशा नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म लिंक आणि जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।